नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. आपला जो मराठीचा सब्जेक्ट चालू आहे त्यामध्ये आजचा टॉपिक आहे तो म्हणजे उभयान्वयी अव्यय. तर बघा, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, अगोदर व्याख्या बघा काय. दोन किंवा अधिक शब्द, हे वाक्य लक्षात ठेवा अगोदर. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य. बघा इथं काय म्हणतंय, एकतर दोन शब्द सोबतच काय म्हणतंय दोन वाक्य, म्हणजे दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणारे, बरोबर, यांना जोडणारे अविकारी शब्दांना, अविकारीचा अर्थ कळतोय तुम्हाला, अविकारी शब्दांना काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय असे म्हटलं जातं. साध्या सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, दोन किंवा अधिक शब्द यांना जोडणाऱ्या तसेच दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय. कळलं आता, सोपं आहे. ओके, पुढे बघा आता. आई बाजारातून कांदे आणले. आणि शब्द वापरू शकतो आपण तिथं, बरोबर का, सोबत आणि सोबत आपण ऐका व पण म्हणू शकतो. ओके, आईने बाजारातून कांदे आणले आणि आईने बाजारातून बटाटे आणले. त्याला काय म्हणायचं, आईने बाजारातून कांदे आणि बटाटे आणले. जोडलं का नाही, कांदे आणि बटाट्याला दोन शब्दाला जोडलं का. किंवा असं म्हणू शकता, आईने बाजारातून कांदे व बटाटे आणले. कांदे आणि बटाटे यांना जोडलं का एकत्र, ह्या जोडणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय. गड आला पण सिंह गेला. पिल्लांनी घरट्या बाहेर मान काढली आणि किलबिलाट सुरू केला. आणि किलबिलाट सुरू केला. समज आले का, हे असं जोडणे, राम आला आणि कृष्ण आला व कृष्ण आला आणि व शब्द लागले का नाही इथं, बरोबर, आणि व लागले म्हणजेच काय झालं, ते उभयान्वयी अव्यय. म्हणजेच काय, दोन शब्द किंवा दोन पेक्षा जास्त शब्द तसेच किंवा दोन वाक्य अथवा त्यापेक्षा जास्त वाक्यांना एकत्र जोडणे किंवा जोडणे याला काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय. ओके, काय डाऊट आहे आता, नाही. पुढे बघा आता. दादोबा पांडुरंग तरखडकर काय म्हणतात बघा, ज्या अव्ययांचा संबंध दोन शब्दांचा अथवा दोन वाक्यांचा परस्पर अन्वयाकडेच असतो त्यास काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय. कोण म्हणते असं, दादोबा पांडुरंग तरखडकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर काय म्हणतात, वाक्यार्थात जुळण्यासारखा स्वतंत्र अर्थ त्यास नसतो, परंतु ज्याच्या योगाने वाक्यापासून अधिक अर्थ भासतो त्या अव्ययास काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन, हे वाक्य लक्षात ठेवा. उभय म्हणजे काय, उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोड. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोड किंवा संबंध. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणारा ते शब्द म्हणजे काय असतं, उभयान्वयी अव्यय. उभयचा अर्थ काय होतंय, दोन. अन्वयचा अर्थ काय होतंय, जोडणे किंवा संबंध दाखवणे त्यांचा, त्याला म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय. जे अव्यय क्रियेचे विशिष्टत्व दाखविता एका वाक्याचा दुसऱ्या वाक्यात संबंध दाखविणे म्हणजे एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालते त्यास काय म्हटलं जातं, उभयान्वित. एक वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी कसा आहे याची सांगड घालणे किंवा त्याला जोडणे याला म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय. कुणाच्या मते, मोरो केशव दामले सरांच्या मते. आता उभयान्वयी अव्ययांचे वैशिष्ट्य बघायचे आहे. आपण प्रत्येकाचे वैशिष्ट्य बघतो. उभयान्वयी अव्ययाचे वैशिष्ट्य बघा, हे काय आहे, अविकारी जात आहे. लिंग वचने अनुसार त्यामध्ये किंवा विभक्तीच्या प्रत्ययानुसार त्यामध्ये बदल होत नाही, बरोबर. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य हे जोडणे महत्वाचं. म्हणजे उभयान्वयी अव्यय तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा दोन शब्दांना अथवा दोन वाक्यांना जोडलं जाईल तरच उभयान्वयी अव्यय असेल. जोडले म्हणजे म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडले जाणार नसेल तर ते उभयान्वयी अव्यय असणार नाही. समजलं काही गोष्ट. ओके, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणे महत्वाचे कार्य आहे. दोन वाक्य जोडल्यामुळे अर्थात भर घालते हे कार्य कोण करतं, उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययाला स्वतःचा अर्थ नसतो. जसं की बघा आता उदाहरणार्थ, आणि आहे व आहे, काय अर्थ प्राप्त आहे का यांना,
आणि कधी येणार आहे? आणि जर अगोदर एखादा शब्द आहे नंतर एखादा शब्द यांना जोडणार आहे, व कधी येणार आहे? अगोदर एखादं वाक्य अथवा शब्द आहे त्यांना जोडणार आहे, तरच त्यांना अर्थ प्राप्त होणार आहे ना. त्यांना विशिष्ट त्यांचा स्वतःचा काय अर्थ आहे का? आणि कुठल्या तर संबंध असेच नाही, कुठल्या तर शब्दाचा संबंध असलाच पाहिजे, तेव्हा आणि व असणार आहे. उभयानवी अव्ययांचा क्रियापदाशी संबंध नसतो. क्रियापदाचा यांचा संबंध नाही, त्या शब्दांचा संबंध आहे जे वाक्यामध्ये असतं. आणि क्रियापद काय असतं? क्रियापद फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण करणार असतं. समजले का? उभयानवी काय? दोन शब्द अथवा दोन वाक्य जोडणार असतं. रूपदृष्टीने उभयानवी अव्यय अविकारी आहेत. अर्थदृष्ट्या वाक्याचे प्रकार सूचित करणारे आहेत. संयुक्त अथवा मिश्र. संयुक्त वाक्याबद्दल बोलणे आपण. दोन महत्वपूर्ण वाक्य जोडणे, बरोबर. मिश्र काय? एकामध्ये एक मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. प्रधान वाक्यावर अवलंबून असणारं गौण वाक्य असतं. समजले का? संयुक्त वाक्य दोन वेगवेगळे वाक्य असतात, त्यांना जोडलं जातं, ते संयुक्त वाक्य असतं. आणि दुसरे काय असतं? त्याचा स्पष्ट अर्थ असतो, त्याला म्हणतात केवळ वाक्य. काय म्हणतात त्याला? केवळ वाक्य. कार्यदृष्ट्या दोन वाक्यांना दोन शब्दांना जोडतात. केवळ उभयानवी अव्ययच दोन वाक्य जोडत नाही, तर संबंधित सर्वनामे, विशेषणे, क्रिया विशेषणे सुद्धा जोडले जातात. बघा इथं काय म्हणते? केवळ उभयानवी अव्ययच दोन वाक्य जोडत नाही, तर फक्त उभयानवी अव्यय तेवढं काम करत नाही तेवढं की जोडण्याचं, सोबत काय सर्वनामे, विशेषणे किंवा क्रिया विशेषणे सुद्धा वाक्य जोडतात. बघा आता, जो तो सर्वनाम आहे, जो चढेल तो पडेल, बरोबर. जितका पैसा मिळतो तितका खर्च वाढतो, दोन वाक्यांना जोडतच आहे ना ते. ओके. उंदीर जिकडे पळाला तिकडे मांजरी धावले. म्हणजे उभयानवी उभयानवी अव्यय हेच फक्त शब्दांना अथवा वाक्यांना जोडतात असं नाही, दुसरे सुद्धा सर्वनामे, विशेषणे किंवा क्रिया विशेषणे सुद्धा वाक्यांना जोडण्याचे कार्य करतात. कळाला? ओके. दोन वाक्य जोडण्याचे कार्य करणाऱ्या जाती कोणकोणत्या आहेत बघा आता. एक आहे सर्वनाम, जे आता आपण बघितलं. दुसरं क्रिया विशेषण अव्यय. विशेषण कशा पद्धतीचं आहे? संबंधी व अनुसंबंधी, संबंधी व अनुसंबंधी सर्वनाम. जो ईश्वरास स्मरून वागतो त्यास भिण्याचे कारण नाही. बघा इथं आणि व नाही लागलं, पण इथं सर्वनाम आहे. इथं आहेत का सर्वनाम? सर्वनाम सुद्धा वाक्य जोडण्याचे कार्य करतात. बघा, जो ईश्वरास स्मरून वागतो त्यास भिण्याचे कारण नाही, या दोन वाक्यांना जोडणार आहे. जो अभ्यास करतो तो उत्तीर्ण. बघा, जो अभ्यास करतो हा एक वाक्य आहे, बरोबर. जो अभ्यास करतो, अभ्यास करणार आहे, आणि तो उत्तीर्ण होतं, हा एक वाक्य आहे. ह्यांना जोडणारं काम कोण करतंय? जो तो. समज आले का? मग ते बघा, ते सर्वनाम आहे, ते दोन वाक्याला जोडण्याचे कार्य. क्रिया विशेषण, जेथे जातो तेथे तू माझा सांगती. क्रियापदाबद्दल माहिती सांगणार आहे ते. जेव्हा बस सुटली तेव्हा मी पोहोचलो. विशेषण काय? जेवढे काम केले तेवढे पैसे मिळाले. जितके कष्ट करता येईल, विशेषण आहे ना, जितके कष्ट करता येईल तितके यश मिळते. बघा, जितके तितके दोन वाक्यांना जोडत आहे ते. ओके. जितका पैसा मिळतो तितका खर्च वाढतो, दोन वाक्यांना जोडण्याचं काम आहे. म्हणजेच काय, तुम्हाला साधं सोपं लक्षात ठेवायचे आहे. उभयानवी अव्ययाचं काम दोन शब्द किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांना जोडणे, तसेच सोबतच दोन वाक्य अथवा दोन वाक्यापेक्षा जास्त वाक्यांना जोडणे उभयानवीचं काम आहे. पण दोन शब्द अथवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम फक्त उभयानवी अव्ययच करता असं नाही. सर्वनाम, क्रिया विशेषण अथवा विशेषण सुद्धा उभयानवी अव्ययासारखं दोन वाक्यांना जोडण्याचे कार्य करतात. कळाला ही गोष्ट? आणि आयोग तुम्हाला स्टेटमेंट मध्ये टाकतं 1 2 3 4. फक्त उभयानवी अव्ययच आहे का जे वाक्यांना अथवा शब्दांना जोडतं का? तर ते वाक्य म्हणजे चुकीचं नाही पूर्णपणे, पण आहे तेवढंच आहे का? मात्र ते चुकीचं आहे. सोबत काय काय? सर्वनाम पण आहे, बरोबर, विशेषण पण आहे, क्रिया विशेषण पण आहे, हे सुद्धा वाक्य जोडतातच. कळालं काय? हे वाक्य लक्षात ठेवायचे आहे. पुढे बघा, उभयानवी अव्ययाने जोडणाऱ्या वाक्यांना उपवाक्य म्हणतात. बघा, उभयानवी अव्ययाने जोडणाऱ्या वाक्यांना काय म्हटलं जातं? उपवाक्य असं म्हटलं जातं. आपण ते वाक्य बघणार आहे आता. आपण म्हटलं ना आता, प्रधान वाक्य असतं, एक गौण वाक्य असतं, उपवाक्याचे प्रकार आहेत. अगोदर हे वाक्य लक्षात ठेवा. काय शब्द? उभयानवी अव्ययाने जोडणाऱ्या वाक्यांना काय म्हटलं जातं? उपवाक्य म्हटलं जातं. प्रधान गौण वाक्य ते पुढे बघू आपण आता. बघा, प्रधान वाक्य, जो वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र व समयपूर्ण असतं त्यास काय म्हटलं जातं? जो वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र व समयपूर्ण म्हणजे काय? महत्वपूर्ण आहे.
जो त्या वाक्यात जो वाक्य असतं त्या वाक्यातलं एक महत्वपूर्ण वाक्य आहे ते, बरोबर, जो समयपूर्ण आहे, कोणावरती अवलंबून आहे, तो स्वतः समयपूर्ण आहे तो, तर त्याला काय म्हटलं जायचं? प्रधान वाक्य म्हटलं जातं. ओके. मोगरा फुलला व का कळ्यांना बहर आला. मोठं वाक्य कोणतं आहे? अगोदर मोगरा आहे ना, मोगऱ्याच्या नंतरच कळणार आहे की ते मग बहर आला, कळ्यांना काय आला? बहर आला. बघा मोगरा फुलला. समजलं काय गोष्ट? राम आला आणि कृष्ण आला. राम आला महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग काय आला? कृष्णही आला. राम येणं महत्वाचं होतं, बरोबर, आणि नंतर कृष्ण त्यासोबत आला. समजलं काय गोष्ट? प्रधान वाक्य म्हणजे त्या वाक्यातलं महत्वपूर्ण वाक्य असतं, त्याच्यावर आधारित दुसरं वाक्य तयार होतं, ते गौण वाक्य असतं. कळालं आता? ओके. गौण वाक्य बघा आता. जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने समयपूर्ण स्वतंत्र नसते, जे वाक्य काय म्हणतंय? जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने समयपूर्ण स्वतंत्र नसते ते प्रधान वाक्यावर अवलंबून असते. कोणत्या वाक्यावर अवलंबून असतं? ते प्रधान वाक्यावर अवलंबून असतं. त्यास काय म्हणायचं? गौण वाक्य असं म्हणायचं. सीतेने रामाला वरमाला घातली कारण सॉरी मी आणि म्हटलंय, सीतेने रामाला वरमाला घातली कारण रामाने काय केलं? रामाने शिवधनुष्य उचललं म्हणून सीता मातानं रामाला काय घातली? वरमाला घातली. समजलं का? एकमेकावर आधारित येतं. मुख्य वाक्य बघा इथं, रामानं अगोदर धनुष्य उचललं, शिवधनुष्य उचललं, त्याच्या नंतर मग काय झालं? मग सीता मातानं रामाला काय घातली? वरमाला घातली. कळलं का ही गोष्ट? ओके. गुरुजी म्हणाले की, गुरुजी म्हणणं महत्वाचं आहे अगोदर. समजलं का? गुरुजी म्हणाले की सर्वांनी काय करा? नियमित अभ्यास करावा. नियमित अभ्यास करावा हे कोण म्हटलं पाहिजे? गुरुजी. गुरुजी मेन झालं का नाही तर? ओके. ह्याला म्हणतात गौण वाक्य. समजलं आता? प्रधान वाक्य गौण वाक्यातलं साधं सोपं लक्षात ठेवा. वाक्यातील महत्वपूर्ण जे वाक्य आहे, समयपूर्ण जे आहे, ते प्रधान वाक्य असतं, आणि त्या प्रधान वाक्यावर अवलंबून जे दुसरं वाक्य असतं त्याला म्हटलं जातं गौण वाक्य. दोन्हीतलं वाक्य कळाले आता? ओके. पुढे बघा आता. उभयानव्वी अव्ययांचे मराठीत प्रमुख किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. आपण ते बघणार आहे इथं. आता बघा किती प्रकार आहेत अगोदर हे लक्षात ठेवा. किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. मग ते कोणते प्रकार आहेत आपण इथं बघणार आहे आता. प्रधानत्व बोधक. ओके. कोणता? प्रधानत्व बोधक किंवा समान दर्शक उभयानव्वी अव्यय. उभयानव्वी अव्ययांनी जोडली जाणारे 2 वाचा अर्थ काय होतं माहितीये का? किंवा होतं, अथवा होतं, बरोबर. इथं वा आहे, बरं, हे वा लक्षात ठेवा. वा आहे, व नाही. वचा अर्थ होत आणि, बरोबर. इथं वा म्हणजे किंवा आहे किंवा अथवा आहे. उभयानव्वी अव्ययांनी जोडली जाणारी 2 वा अधिक वाक्ये जर स्वतंत्र व समान दर्जाचे असतील तर त्यांना प्रधानत्व बोधक किंवा समान दर्शक उभयानव्वी अव्यय असे म्हणतात. ह्याचा अर्थ कळा तुम्हाला काय म्हटलंय ना? साधं सोपं लक्षात ठेवा. जे 2 वाक्य जोडले जाणार आहेत ते दोन्ही वाक्य एकाने एकमेकावरती अवलंबून आहेत. ते दोन्ही वाक्य वेगवेगळे आहेत आणि त्या 2 वाक्यांना जोडलं गेलंय. समजली ही गोष्ट? एकमेकावर इथं 2 वाक्याचा वगैरे प्रश्न नाही. इथं काय? इथं आहे का नाही, 1 ते 2 वाक्य वेगवेगळे आहेत आणि त्याला जोडलं जाणार आहे, तर त्याला काय म्हटलं जायचं? म्हणतंय प्रधानत्व बोधक. ओके. प्रधानत्व बोधक. ओके. दोन्ही वाक्याचे म्हणजे बघा, उदाहरणार्थ राम PSI झाला आणि श्याम STI झाला. श्याम STI झाला, राम PSI. 2 वेगवेगळे वाक्य येतं म्हणजे आणि केलो आपण. समजलं? 2 वाक्यांना जोडलं आपण. कळलं का? बघा, राम PSI झाला, एक वाक्य झालं. श्याम STI झाला, दुसरे वाक्य झालं. म्हणजे दोन्ही वाक्य महत्वपूर्ण आहेत ना, आणि त्याला आणि न जोडलो आपण, तर ते कोणतं वाक्य असणार आहे? ते प्रधानत्व बोधक. कळलं का? आता दोन्हीचं वाक्याचा अर्थ वेगवेगळा आहे आणि ते महत्वपूर्ण आहे दोन्ही पण. ओके. प्रधानत्व बोधक उभयानव्वी अव्ययांचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. किती प्रकार हे अगोदर लक्षात ठेवा. प्रधानत्व बोधक उभयानव्वी अव्ययांचे प्रकार पडतात 4 किंवा IMP वर हे महत्वाचं आहे. 4 प्रकार होतात. ते प्रधानत्व बोधक उभयानव्यांचे 4 प्रकार कोणकोणते आहेत आपण इथं सुरू करणार आहे आता. पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक उभयानव्वी अव्यय. कोणता प्रकार आहे? समुच्चय बोधक उभयानव्वी अव्यय. ज्या उभयानव्वी 2 वाक्य जोडताना पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्याची भर टाकली जाते. कोणत्या वाक्यामध्ये म्हणताय? पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्याची भर टाकली जाते
मिलाप केला जातो, म्हणजे मिलन केला जातो, मिलाप केला जातो, म्हणजेच दोन वाक्याचा समुच्चय केला जातो, तेव्हा त्यास काय म्हणायचं? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. वाक्य लक्षात ठेवा, ज्या उभयान्वयी दोन वाक्य जोडताना पहिले जे वाक्य आहे त्या पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्याचे काय केले जाते? भर टाकली जाणार आहे. पहिलं वाक्य आणि त्याला सोबतच लगेच दुसरं वाक्य त्याला त्याच्याशी संबंधितच, त्याला जुळूनच येणार आहे, त्याच्याशी रिलेटेडच, तर त्याला काय म्हटलं जातं? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. रामने भिकाऱ्याला पैसे दिले आणि भिकाऱ्याला कपडे दिले. समजले का तुम्हाला एक गोष्ट? रामने काय केलं? रामने भिकाऱ्याला पैसे दिले आणि त्याच्या सोबतच जुळून आलं बघा एक वाक्य, आणि पैसे कपडे दिले. समजलं का ही गोष्ट? अशा पद्धती याला काय म्हणायचं? समुच्चय बोधक. ओके. मोगरा फुलला व कळ्यांना बहर आला. मोगरा फुलला व कळ्यांना, त्याच्याशी रिलेटेड लगेच वाक्याला दुसरं, लगेच कळ्यांना बहर आला. तानाजीने टाच मारली आणि तो घोड्यावर स्वार झाला. तानाजीने टाच मारली, पाय असं ठेवला, त्याच्यानंतर घोड्यावरती स्वार झाला, त्याच्याशी रिलेटेड लगेच दुसरं वाक्य आलं. ह्याला काय म्हणायचं? याला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. या मधूला गोरीनी शिकलेली वधू पाहिजे, एकतर गोरी पाहिजे, त्याची रिलेटेडच काय पाहिजे? तीच मुलगी शिकलेली पण पाहिजे. या समारंभाची छायाचित्रे घ्या, शिवाय त्यांची ध्वनी फितही तयार करा. फोटो पण काढा आणि सोबत त्याचा का नाही व्हिडिओ रेकॉर्ड बी करा, ध्वनी पण घ्या, ध्वनी फिती घ्या, त्याच्याच रिलेटेड आलं का? ह्याला काय म्हणायचं? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. पूर्वी डॉक्टर तापावर बाटलीतले औषध आणखी गोळ्या देत बघा, बाटलीतले औषध द्यायचे, आणखी सोबत काय द्यायचे? गोळ्या पण द्यायचे. आलं का? ह्याला काय म्हणायचं? आला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. एवढे उदाहरण आहेत, तुम्हाला त्याचा अर्थ कळाला बस झालं. बघा, ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे दोघे श्रेष्ठ संत कवी होते. आम्ही पु ल देशपांडे यांची पुस्तके वाचली आणि कॅसेट ऐकली आपण. समजलं का? म्हणजे पुस्तकं वाचली मुख्य वाक्य झालं, त्याच्या सोबतच काय केलं? त्यांची कॅसेट पण ऐकली. बरोबर का? ह्याला म्हणायचं समुच्चय बोधक. मी व माझा भाऊ सिनेमाला जाऊ. आमच्याकडे दिवाळीला काका मामा शिवाय मावशीही आली. ही गोष्ट आली का? काका मामा आणि सोबतच मावशी आली. हे समुच्चय बोधकचे काय? तर हे उदाहरण आहेत सगळे. समुच्चय बोधकचा अर्थ कळला का? साधी सोपी वाक्य लक्षात ठेवा. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? एक मुख्य वाक्य असणार आहे आणि त्याच्याशी संबंधितच एक दुसरं वाक्य असणार आहे, जे त्याला जुळून येणार आहे. कळलं? त्याला म्हणायचं काय? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. बघा आता पुढे अन कसं जोडणार आहे? आता हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कशा पद्धतीने जोडला जाणार? कोणत्या शब्दाने जोडला जाणार आहे? अन, आणि, आणखी, तसेच, व, आणि, शिवाय, न, मी ह्या शब्दाने जोडला जाणार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. हे शब्द दिसले सहसा वाक्याचं वाक्य वाचायचं, त्याच्यामधून कसा अर्थ निघतंय ते बघायचं. वेगवेगळे नाही चालणार येतं. एक मुख्य वाक्य असणार आहे, त्याच्याशी संबंधितच ह्या शब्दाने जोडलं जाणार अजून एक वाक्य असणार आहे, पण कोणाशी संबंधित? त्या मुख्य वाक्याशी संबंधितच एखादं वाक्य असणार आहे, शब्द असणार आहे. कळालं का तुम्हाला एक गोष्ट? ओके. आता दुसरा प्रकार आहे कोणता? विकल्प बोधक अथवा पर्यायी बोधक. तुम्हाला विकल्पाचा अर्थ माहित आहे? हा किंवा हा, हा किंवा ती, ही किंवा ती. बरोबर? म्हणजे एकतर हा असेल अथवा हा असेल, दोन्हीपैकी कुठला तरी एक. पर्याय बोधक, पर्याय म्हणतो ना, तू नसलेस तर त्याच्याशिवाय दुसरा पर्याय असेल. बरोबर? हा, तो आपला सरांचा, आपल्या विकास दिवेकरते सरांचं ते वाक्य, तू नाही तो कोई और सही. हा, ते वाला. म्हणजे तू नसलीस तरी काय मी काय घाबरून राहणार आहे का? नाही. बघू दुसरी एखादी. ओके. विकल्प बोधक किंवा पर्याय बोधक उभयान्वयी अव्यय. ज्या उभयान्वयी अव्ययानं दोन वाक्य जोडताना, बरोबर, ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडताना हे किंवा ते, समज आले का? एकतर हे किंवा आणिचा अर्थ होतोय ते सोबत घेऊन. बरं, समजलं का? आणि जर म्हटलं मला पुस्तक आणि पेन पाहिजे, मला दोन्ही पाहिजे. कळालं काय गोष्ट? पुस्तकी पाहिजे आणि पेनही पाहिजे. बरं, मी जर असं म्हटलं मला पुस्तक किंवा पेन पाहिजे, तर दोन्हीपैकी कुठलं तर एक पाहिजे मला. दोन्ही नाही येत आणि व लागलं तर ते आहेत तेवढे सगळेच पाहिजेत. आणि किंवा वा अथवा आलं तर मात्र जे शब्द आपण ज्याच्याबद्दल बोलत आहे त्याच्यापैकी कोणतं तर एक पाहिजे. समजली ही गोष्ट? ओके. ह्या ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडताना हे किंवा ते असा पर्याय सुचविला जातो. बरोबर? म्हणजे विकल्प दाखविला जातो, म्हणून त्यास काय म्हटलं जातं? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. काय म्हटलं जातं? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. विकल्प म्हणजे काय? पर्याय किंवा
दोघांपैकी एकाची निवड करणे. समजला? मी तर आता तुम्हाला समजून सांगितलं. पुस्तक मिळवण्यासाठी सक्षम भेट, पुस्तक मिळवण्यासाठी फोन कर. बरोबर, एक तर काय मला फोन कर, बरोबर, तसं मला प्रत्यक्षात भेट तरी. आपण म्हणतो ना, मला जर समज तुला मला आता एखाद्या मित्रानं आपल्याला काय केलं, पुस्तक मागितलं, आपण त्याला म्हणतो आपण एकतर फोन कर, मी आठवणीनं घेऊन येईन. बरोबर, नसेल तर मला काय कर, मी क्लासवरती आहे, मला तिथे भेट आणि तूच घेऊन जा. दोन्ही कोणतं एक पर्याय शोधा आपण तशा पद्धतीनं. ओके, यंत्र हे शाप की वरदान. यंत्र काय आहे, शाप की वरदान. जसं म्हणतात बघा नेट किंवा नवीन AI, बरोबर, किंवा नवीन तंत्रज्ञानाचा जेवढा वापर केला जातो आपण, ती प्रत्येक गोष्ट हे शाप आहे की वरदान आहे. शाप आहे म्हणजे काय, म्हणजे ते आपल्याला म्हणजे वाईट आहे का ते आपल्यासाठी चांगलं आहे, ह्याच्यामध्ये कुठलं तरी एक निवडायचं आहे. बरोबर, इथं बघा यंत्र हे शाप की वरदान. जिंकू किंवा मरू. बघा, जिंकू किंवा मरू, जिंकायचं तरी आहे नाही तर मरायचं तरी आहे. डू ऑर डाय म्हणतो ना आपण. आता मला काय, आता माझा आता शेवटचा अटेम्प्ट राहिलेला आहे, माझी स्थिती अशी झालेली आता की मला डू ऑर डाय ह्याच्याशिवाय मला काही सुचत नाही. आता एकतर मी करेनच अथवा मी मरेनच. बरोबर का? गांधीजी कसं म्हणतात 1942च्या चलेच्या चळवळीमध्ये, डू ऑर डाय. बरोबर, करा किंवा मरा. आता आपल्या पुढे पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. बरोबर, 1942 नंतर 5 वर्षांनीच लगेच काय 1947 साली भारत स्वतंत्र झाला. डू ऑर डाय, करा बघा, करा किंवा मरा, दोन्हीपैकी कुठलं तर एक आहे. तसं जिंकू किंवा मरू, कुणी निंदा वा कुणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. निंदा करो अथवा आमच्यासोबत बोलो, आमच्याशी बोलो, म्हणजे आमच्याबद्दल चांगलं कौतुक करो, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही सेल्फ आहे, आम्ही कोणावरती अवलंबून नाही, आम्ही कोणाला भीत पण नाही. समजलं काही गोष्ट? ह्याचा अर्थ काय, म्हणजे माझ्याबद्दल पाठीमागं कितीही बोलू द्या अथवा न बोलू द्या, माझं जे कार्य आहे ते मी करत राहीनच. बघा, दोन्हीपैकी एक होणार का नाही? यस. उत्कृष्ट लोणचे कुणाचे, आमचे नाही तर तुमची. बघा, एकतर लोणचे खूप सुंदर आहे, म्हणजे खाण्यासाठी छान आहे. बरोबर, एकतर ते आमचं आहे किंवा तुमचं आहे, कुणाचं माहित नाही ते, पण दोन्हीपैकी दोघांचं नाही आहे ते. दोघांचं आहे का ते? दोघांपैकी कुणाचं तर एकाचं आहे. समजलं काय? ओके, मी जाईन किंवा नाही तर तो जाणार आहे किंवा राहणार आहे. बरोबर, तुला प्रेम हवे की पैशाचा, नीट विचार कर. दोन्ही. कृष्णकांत का पाहिजे? हा, सेंडी तुटोवा पारंबा, वा असलं पाहिजे, व झालं इथं, वा पारंबी तुटो. बाळासाठी खाऊ आणा अथवा खेळणे आणा, दोन्हीपैकी काहीतरी एक आणा. मी खेळायला जाईन किंवा पोहायला जाईन. जाणार तर आहेच तो, एकतर कुठे जाणार आहे, पोहायला तरी जाणार आहे तो, नसेल तर खेळायला तरी जाणार आहे. समज आले का? दोन्हीपैकी कुठले? तुला ज्ञान हवे की धन? आता ज्ञान, ज्ञान बघा, ज्ञान सत्ता एक साधं सोपं वाक्य आहे. ज्ञान सत्ता हे सर्व सत्तेचं मूळ आहे. तुम्हाला कोणतीही सत्ता जरी काबीज करायची असेल किंवा कोणत्याही सत्तेवरती अधिकार गाजवायचा असेल, त्याचं म्हणतो आपण बेसमेंट म्हणतो बघा आपण, घराचं बेसमेंट असतं, त्या प्रत्येक घर जे उभं राहतात त्याचा बेसमेंट आहे का नाही, ज्ञानसत्ता असते. अगोदर कब्जा मिळवायचा कशावरती? ज्ञानावरती. ज्ञानावरती सत्ता मिळवली, बाकीच्या सर्व सत्ता तुमच्या सोबत गोल फिरतात, असं तुमच्या असेच राऊंड असतात, असं पद्धत. समजलं का? त्यासाठी ज्ञान सत्ता हे सर्व सत्तेचं मूळ आहे. बरोबर, आपलं महात्मा फुले काय म्हणतात, बघितलं नाही का? महात्मा फुले काय म्हणतात? महात्मा फुले यांचं वाक्य काय? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बघा, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे ज्ञान नाही आहे. ज्ञान जर राहिलं असतं तर मी वरचे जे वाक्य वापरलं का ते कधीच घडले नसते. इतके सर्व जे घडले का नाही, हे सर्व अनर्थ जे घडले का नाही, ते अनर्थ घडण्यामागे एकच रिझन आहे, त्या लोकांकडे ज्ञान नव्हतं. ते विद्येपासून लांब होते, म्हणजे अविद्येच्या जवळ होते ते. बरोबर, तशा पद्धतीने ज्ञानावरती कब्जा मिळवायचा, बाकीच्या सर्व सत्ता आपल्या अशी गोल फिरत असतात. तुला ज्ञान हवे की धन हवे? निरंजन वा उदबत्ती काहीही चालेल, दोन्हीपैकी कुठलं तरी एक. तुम्हाला कामासाठी पुण्याला अगर साताऱ्याला जावे लागेल, या वस्तूमधून तुम्ही पुस्तक अथवा पेन घ्या. बघा, या वस्तूमधून तुम्ही पुस्तक अथवा म्हणजे दोन्हीपैकी कोणते किंवा होते, अथवा
पेन घ्या. विकल्प बोधकचे शब्द कसे असणार तो बघा इथं, किंवा, अगर, बरोबर, अथवा, नाहीतर, की, अन्यथा, वा, बरोबर. ह्याच म्हणजे वा म्हणजे काय, पर्याय, लगेच त्याला लगेच पर्याय, दुसरा पर्याय तयार असणे. ओके, वा हे सगळे कसे आहेत शब्द, विकल्प बोधकचे इथं. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहे, कोणता, न्यूनत्व बोधक. कोणता प्रकार आहे तो, न्यूनत्व बोधक, न्यूनाधिक्य बोधक. ओके, ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडताना, ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडताना कोणत्या तरी एका वाक्यात न्यूनत्व, न्यूनत्वाचा अर्थ काय होता माहिती आहे का, कमीपणा अथवा उणीव भासणे. बरोबर, कमीपणा दिसणे अथवा उणीव भासणे. न्यूनत्व किंवा उणीव आहे हे कळते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. न्यूनत्व म्हणजे काय, मग कमीपणा, उणीव किंवा दोष. बघा, सचिनने शतक झळकावले, भारताने सामना गमावला. म्हणजे एक चांगली गोष्ट झाली आहे, कोणती, की सचिनचं शतक झाले. त्याच्याशी समजलं की कमीपणा काय आला लगेच, तरी सुद्धा भारत काय झाला, मॅच हारलेला आहे. आलं का, न्यूनत्व, उणीव भासली का नाही लगेच, सचिनचं शतक झालंय त्याच्याबद्दल आपल्याला खूप भारी वाटलं, बरोबर, पण उणीव काय भासला लगेच, परंतु ती मॅच मात्र भारतानं काय झालंय, हारलेला आहे. कमीपणा आला लगेच, न्यूनत्व आला. ओके, आपली तक्रार थोडक्यात परंतु मुद्देसूदपणे सांगा. बरोबर, थोडक्यात सांगा पण काय सांगा, मुद्देसूदपणे सांगा. मी उद्या येईन पण तिथे राहणार नाही, तो येत आहे याचा आनंद आहे, पण तो राहणार नाही याचं दुःख आहे, याचा विरह आहे. समजलं का तुम्हाला, कमीपणा आला लगेच. ओके, आंब्याला मोहर आला परंतु फळे अगदीच कमी आले. मोहर आला, चांगली गोष्ट झाली की आता आंबे लागणार असायचं, पण सोबत काय झालं, न्यूनपणा, कमीपणा काय आला लगेच, फळे मात्र खूप कमी लागली. हा न्यूनपणा आला ना. ओके, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती कधी असणार आहे, जेव्हा आपण चांगलं कार्य करणार आहे. नंतर 142 कोटी लोकसंख्या आहे भारताची, समथिंग त्याच्या पुढे पण आहे अजून, पण आपण एक आकडा स्पेसिफिक पूर्णपणे आकडा धरू होता. 142 कोटी लोकसंख्या आहे भारताची. जर 2011च्या जनगणनेनुसार विचार केला तर 121 कोटी लोकसंख्या आहे भारताची. म्हणजे भारत आजच युनायटेड नेशनच्या पॉप्युलेशन फंड पॉप्युलेशन नुसार जर विचार केला, त्या रिपोर्ट नुसार जर विचार केला तर का नाही, तर भारतामध्ये 142 कोटी लोकसंख्या आहे. किती, 142. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकसंख्येचा देश आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत 2 नंबरला कोण आहे, चायना. बाकीच्या सर्व बाबतीत नाही, आपण मात्र थोडं कमी होत जातो. ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये आपण खूप खाली आहे, बरोबर, प्रेस मध्ये खूप खाली आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये सुद्धा आपण पूर्णपणे 131, 132, 130, 129 या दरम्यान फिरतो. ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणून जागतिक एक भूक निर्देशांकाला जातो, बरोबर, त्याच्यामध्ये सुद्धा भारताकडे 107, 108, 111, 115 ह्या दरम्यान फिरतो. लोकसंख्येच्या बाबतीत मात्र भारत 1 नंबरला आहे. समजले का, ही अशी कंडिशन आहे भारताची. ओके, त्यासाठी कार्य करूनच मरायचं. 142 कोटी लोकसंख्येमध्ये ओळखणं, गाव सोडलं तर आपल्याला कोण ओळखतो, आपली गल्ली जर सोडलं कोण ओळखतं, पण काही आपले महापुरुष असे इथं कधी वारल्यात. महात्मा ज्योतिबा फुलेंचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 ला झालाय. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 ला झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 ला झालाय. 1680 ला महाराज गेल्यात आपले. आज सुद्धा असं वाटतं कधीतरी आपल्या रायगडावरती वगैरे फिरून या, आज सुद्धा वाटतं त्या रायगडाचा प्रत्यक्ष दगड म्हणत असतो महाराज अजूनही जिवंत आहेत. फक्त आपण त्यांना विसरण्याचा प्रयत्न करत आहे. महाराजांना परत सातत्यानं जीवन ठेवायचं असेल तर सातत्यानं चांगल्या पद्धतीचा इतिहास वाचला पाहिजे. आणि फक्त इतिहास वाचून गरजेचं नाही, इतिहासाची महाराजांनी सांगितलेल्या संदेशाचं आपल्या जीवनामध्ये थोड्याफार, पूर्ण म्हणत नाही आहे, थोड्याफार प्रमाणात तरी अंमलबजावणी केली पाहिजे. मगच महाराजांनी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं, किंवा ज्या महापुरुषांनी आपल्या कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी कार्य वाहिलेलं आहे, त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण होतो. पण कधी फक्त वाचणं महत्वाचं नाही, वाचलेलं त्याचं पूर्ण आपल्या अंगामध्ये अंमल करणं पण गरजेचं आहे. तर आपण बदललो तर समाज बदलतो. कारण का, आपणच समाजाचा भाग आहे.
समजलं का नाही? आपल्यापासूनच समाज तयार होणार आहे. आपण बदललो की समाज बदलत जातो. कळालं? जरी कार्य असं करायचं की खूप वर्ष म्हणजे महाराज कधी गेले 1680 ला गेले, आज सुद्धा महाराजांचं नाव घेतलं जातं का नाही? तेवढं मोठं कार्य केलं जातं. तसं आपण मरावे परी कीर्ती रूपी उरावे. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त घेतली परंतु यश आले नाही. झाडाला खत घातले पण फुले आले नाहीत. बघा, खत घातले, चांगलं कार्य केलं, पण न्यूनपणा काय आला? खत घालून काही फायदा झाला नाही, कारण का फुले मात्र आलेली नाहीत. कमीपणा आला लगेच. अलीकडे वाचनाला वेळ कमी मिळतो, बाकी सर्व ठीक. जे महत्वपूर्ण आहे वाचन करायचं त्यालाच वेळ मिळत आहे, बाकी सर्व ठीक आहे, वाचन मात्र होत नाही आहे. ओके, व्याख्याने चांगले झालं पण आल्हाद फार झाले. त्याला सुखाची नोकरी मिळाली परंतु पगार कमी आहे मनोहर तरी गमते उदास. पुष्कळ वेळा वर वर न्यूनत्व बोधक वाटणारे या अव्ययाने कधी कधी पुढच्या वाक्यातून प्रकर्ष व अधिकताही व्यक्त होते, तेव्हा त्यास काय म्हणायचं? न्यूनाधिक्य बोधक उभयान्वयी अव्यय. कधी कधी काय वाटतं माहिती आहे का? प्रत्येक कोणकोणत्या वाक्यातून आपलं काय न्यूनत्व बोधकचा अर्थ काय आपला, की एक वाक्य झालं लगेच पुढचं जे वाक्य त्याशी रिलेटेड ते कमीपणा दाखवणार आहे. पण कधी कधी असं बी असतं त्या वाक्याशी रिलेटेड दुसरं पुढचं वाक्य आहे ते मात्र काय केलं जातं माहितीये का? मोठेपणा दाखवलं जातं. म्हणजे काय म्हणता येतं? अधिकता दाखवलं जातं. ते वाक्य पण गरजेचं आहे. असं समजलंय? त्याला काय म्हणायचं? न्यूनाधिक्य बोधक उभयान्वयी अव्यय. बघा इथं मॉडेल पण वाकणार नाही, झुकणार नाही. समज आले का? म्हणजे मोडणार नाही वाक्य झालं, पण त्याचा पुढचं बघा आधिक्य दाखवत आहे पण भिणार नाही, वाकणार नाही, झुकणार नाही. समजलं का? आधिक्य दाखवता येते, कमीपणा दाखवत नाही, त्याच्यात डिरिंग दाखवता येते. बरोबर का? पुढे मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बघा मरण मुख्य वाक्य झालं पण सोबत उरले पण आधिक्य दाखवता येते, अजून आहे बाबा. ओके, पाय थोडा मुरगळला आहे बाकी सर्व ठीक आहे. फक्त पाय थोडासा मुरगळला आहे, पाय थोडासा मुरगळलेला आहे, बाकी सर्व काय? बाकी सर्व ठीक आहे. आधिक्य दाखवता येईल. समज झाले का तुम्हाला? अगोदर जे दाखवत होते इथले वाक्य काय दाखवत होते? कमीपणा दाखवत होते. बा झाडाला खत घातले पण फुले आले नाही तर कमीपणा झाला, ते न्यून झालं ते. बरोबर. आधिक्य कसं दाखवत आहे? मॉडेल पण काय? वाकणार नाही. वाकणार नाही म्हणजे झुकणार नाही, कोणाच्या पुढे नमन करणार नाही, हे ओके ते आधिक्य दाखवतं. न्यूनत्व बोधक कसे कसे पद्धतीने वापरला जातो शब्द? परंतु, पण, परी, बाकी, किंतु. ओके, पुढचा प्रकार आहे कोणता? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. बघा हे वाक्य बघा, मी तुम्हाला एकदा एक्सप्लेनेशन दिलं होतं परिणाम आणि परिमाणाबद्दल. परिमाण असं असेल तर ते मोजण्याचं साधन आहे, युनिट म्हणा. समजलं का? परिणाम एखादी गोष्ट घडलेली असते त्याच्या रिलेटेड पुढचा परिणाम घडतो. समजलं का? कारणामुळे परिणाम घडतो का नाही? हे कारण असतं लगेच परिणाम असतो. तसं हे परिणाम आहे, एखादी गोष्ट घडलेली आहे त्याच्याच रिलेटेड पुढचा परिणाम पण आहे. बघा, ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडताना पहिल्या वाक्यात जी घटना घडली, बघा ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडताना पहिल्या वाक्यात जी घटना घडली त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखविला जातो, त्यास काय म्हणायचं? परिणाम बोधक. समज आले का? म्हणजे एक वाक्य घडलेलं, एक घटना घडलेली आहे, एक घटना घडली त्याच्याशी रिलेटेड त्याचा लगे परिणाम पण दिसत आहे. एक घटना असणार आहे आणि त्याच्या रिलेटेड काय असणार आहे? पुढचा त्याचा परिणाम असणार आहे. बघा आता, मी आजारी आहे त्यामुळे लग्नाला येऊ शकत नाही. समज आले का? घटना काय घडली? त्यांना आजारी आहे, त्याचा परिणाम काय घडत आहे? त्याला लग्नाला बोलवलं गेलं आहे पण आजारी असल्यामुळे तो लग्नाला जाऊ शकत नाहीये. परिणाम काय झाला? आजारी असल्यामुळे लग्नाला येऊ शकत नाही. परिणाम दिसला इथं, त्याला काय म्हणायचं? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. विराज चौथीत सर्व तुकड्यात पहिला आला म्हणून त्याचे नाव शाळेच्या फळ्यावर झळकले. समजलं? शाळेचं नाव कशावर झळकले? फळ्यावर झळकले. बघा, विराज चौथीत सर्व तुकड्यात पहिला आला, बरोबर. तुकड्यात आल्यानंतर परिणाम काय झाला? त्याचं नाव बोर्डावरती लिहिलं गेलं, बरोबर का? तो पहिला आला म्हणून परिणाम काय झाला? बोर्डावरती त्याचं नाव आलं गेलं. समजलं का? परिणाम लगेच. ओके, सद्गुरु हितोपदेश करतात यास्तव त्यांचं ऐकावे. म्हणजे सद्गुरु महाराज जे सांगतात ते आपल्या हितासाठी असतं. त्याचा परिणाम काय? आपण त्याचा ऐकावं, का तर आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे? बदल होणार आहे. ओके, माझे एक गणित चुकले त्यामुळे मला 2 गुण कमी मिळाले.
हे जर चुकलं नसतं तर हे गणित तर 2 गुण वाढले असते का नाही? म्हणजेच हे गणित चुकलं, त्याचा परिणाम काय झाला? त्याला 2 मार्क कमी मिळाले. परिणाम आहे ना तो पुढचा, म्हणून त्याला काय म्हणायचं? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. समजला आता? ओके. उद्या भूमितीचा पेपर आहे, याकरता कंपास पेटी आणणे आवश्यक आहे. उद्या भूमितीचा पेपर आहे, परिणामी कंपास पेटी सोबत ठेवणं गरजेचं आहे. कळालं? यंदा कर्तव्य नाही, तस्मात वधू परीक्षा नाही. कर्तव्य म्हणजे काय? लग्न. इथं कर्तव्य म्हणजे लग्न, बरं ते कर्तव्य म्हणजे वेगळं. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 51 अंतर्गत सध्याच्या स्थितीला एकूण 11 कर्तव्य आहेत. किती कर्तव्य आहेत? 11 कर्तव्य आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 3 मध्ये 12 ते 35 यामध्ये एकूण म्हणजे कलम आहे, फंडामेंटल राईट्स आहेत. 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत, बरोबर. 6 प्रकार म्हणजे 12 पासून 12-13 मूलभूत हक्क नाही आहे. 12 मध्ये व्याख्या आहे, कलम 13 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, 14 मध्ये परत हक्क सुरू होतात. त्याचा फंडामेंटल ड्युटीजचा अर्थ काय माहित आहे का? आपण आपल्या हक्काचा वापर करत असताना आपलं या देशाबद्दलचं काही कर्तव्य पण आहे. समजलं का? आपण म्हणतो बघा, मला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मला संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, मला माझ्या धर्माचं प्रकटीकरण करण्याचं किंवा आचरणाचं स्वातंत्र्य आहे. पण आपण हक्काचा वापर करत असताना आपण कुठेतरी विसरतो की माझं कर्तव्य पण आहे. काय कर्तव्य आहे माझं? राज्यघटनेचा सन्मान करणे. माझं कर्तव्य आहे ध्वजाचा सन्मान करणे. माझं कर्तव्य आहे वारसाने मिळालेल्या जेवढे काही संपत्ती आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा जे काही असेल किल्ले वगैरे, त्याचं संवर्धन करणे. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? तशा प्रकारे ते कर्तव्य वेगळं, ह्या वाक्यातलं कर्तव्य मात्र वेगळं आहे. ते लग्नाबद्दलचं बोलत आहे. तुम्ही लांबून थकून भागून आला तेव्हा थोडी विश्रांती आहे. पोलीस आयुक्त सरळ जाणतात, अतियव एवढी दक्षता घेतात. रोगाचा फैलाव झाला म्हणून लोक घाबरले. परिणाम झाला ना, रोगाचा फैलाव झाला असता नसता तर लोक कशाला घाबरले असते? लोक कधी घाबरले? आता रोगाचा फैलाव झाला किंवा रोग पसरत आहे तेव्हाच लोक घाबरत आहेत. परिणाम घडला का नाही? ओके. ताई आली नाही म्हणून मी निराश झालो. ताई आली असती तर निराश झालं नसतं. बंडूला चांगली नोकरी मिळाली म्हणून आईला आनंद झाला. शास्त्रज्ञांनी शोध लावला म्हणून जग सुखी झाले. तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. वाईट बोलला नसता तर बोलले असते, टोमणे मारले असते का? नाही मारले असते. टोमणे खाण्याची गरज कसं काय निर्माण होत आहे? ह्याची बोलण्याची पद्धत नीट नाही आहे. समजलं का? त्याचा परिणाम काय? की बोलणी खावं लागत आहे. ओके. हे परिणाम बोधकचे इथं. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय कशा पद्धतीने वापरतात? म्हणून, यासाठी. बघा म्हणून असतं ना, चांगला अभ्यास केलास म्हणून PSI झालास म्हणून. समजलं का तुम्हाला? तशा पद्धतीने म्हणून, यासाठी, यामुळे, सबब, की, यामुळे, याकरिता, त्यामुळे, यास्तव, तस्मात, अतएव, हे सगळे कशाचे आहेत शब्द? हे परिणाम बोधक उभयान्वयी अव्ययांचे शब्द आहेत. कळाला आता ही गोष्ट? ओके. पुढे बघा आता. प्रधानत्व बोधक बघितलं आपण, विकल्प बोधक बघितलं आपण, हे सगळं बघितलं आपण आता. ओके. विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, स्वरूप बोधक. विकल्प बोधकचे का नाही प्रकार आहेत. कोणता येतं? एक स्वरूप बोधक आहे, कारण बोधक आहे, स्वरूप बोधक आणि कारण बोधक. अशा प्रकारचे काय आहेत? 2च प्रकार आहेत. ते जास्त झालं थोडंसं. पुढे बघा. गौणत्व बोधक उभयान्वयी. गौण वाक्याचा अर्थ कळा तुम्हाला? गौण वाक्य म्हणजे काय? प्रधान वाक्यावर अवलंबून असणारे, म्हणजे मुख्य वाक्य असणारे वाक्यामध्ये नंतर त्याच्यावर अवलंबून असणारे दुसरं वाक्य असणार, त्याला काय म्हणतात? आता गौण वाक्य. ओके. स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. आपण हे प्रकार बघत आहे. कोणते प्रकार बघत आहे आपण? विकल्प बोधकचे. ओके. स्वरूप बोधक बघा आता. स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. ज्या उभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य जोडतात, पहिल्या वाक्याचे किंवा शब्दाचे स्वरूप दुसऱ्या वाक्यात किंवा शब्दाने स्पष्ट होते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. साधा सोपं लक्षात ठेवायचं. काय? असं एक वाक्य आहे आणि त्याच्यानंतर जो उभयान्वयी शब्द लागणार आहे तिथे, बरोबर, तो शब्द आहे का नाही, पहिल्या वाक्यावरून कळणार नाही आहे ह्याचा नेमका अर्थ काय, पण जेव्हा दुसरा शब्द दिसेल आपल्याला तेव्हा कळतं की याचा नेमका अर्थ काय होत आहे, स्वरूप कळतं त्या वाक्याचं. समजलं का? त्याला काय म्हणायचं? स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. आता इथे बघा, कालिदास. काही कळालं का? कालिदास म्हटलं आपल्याला एकच गोष्ट कळणार आहे,
काय कालिदासाचं एक नाव आहे, बरोबर, कालिदास एका व्यक्तीचं नाव आहे. आता पुढे कळणार आहे पुढचं वाक्यानंतर. कालिदास एक कवी होता. आता कळालं कालिदास काय होता, एक कवी होता. समजलं, त्याला काय त्याचं स्वरूप कळणार ना, त्याला काय म्हणायचं मग, स्वरूप बोधक उभया नववी अव्यय. मित्राय नम इथे मित्र म्हणजे सूर्य. राजा म्हणाला की राज्यात हत्तीवरून साखर वाटा. समजले का. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बाहेर देशातून शिकून आले भारतामध्ये, त्यावेळेस सांगितलं होतं कोल्हापूर संस्थानामध्ये की हत्तीवरून आता साखर वाटली पाहिजे. कशामुळे, कारण की अस्पृश्य समाजातील समजला जाणारा एक व्यक्ती बाहेर देशातून फिरून आलेला, शिकून आलेला आहे. ही गोष्ट कळाली का तुम्हाला. तशा पद्धतीनं राजांच्या हातामध्ये असतं त्या गोष्टी. इथं काय म्हणाले, राजा म्हणाला की राज्यात हत्तीवरून काय करा, साखर वाटा. 1 रुपया काही कळाला. फक्त 1 रुपया म्हणजे आपल्याला येतं 1 रुपया म्हणजे किती, 100 पैसे. म्हणजे पुढचं वाक्य कळून जातं की अगोदरच्या वाक्याला काय म्हणायचे आहे. समजलं का. पुढचं जे वाक्य आहे ते सांगतं अगोदरच्या वाक्याचा कसा संबंध आहे. त्याला काय म्हटलं जातं, स्वरूप बोधक. त्याचं स्वरूप कळतं. ओके, मी मान्य करतो काय की माझे चुकले. समजलं काही गोष्ट की मी मान्य करतो की माझे चुकले. न्यूटन म्हणून कोण, न्यूटन म्हणून फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. समजले का, किंवा होऊन गेलाय ते आला झालं. वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा, तो म्हणाला की मला पश्चाताप झाला. ज्ञानदेव म्हणून एक संत होऊन गेले. पुढचं वाक्य सांगत आहे ज्ञानदेव कोण आहे इथं. समजलं का, ज्ञानदेव महाराज. $1 म्हणजे 100 रुपये. स्वरूप बोधक उभयानववी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिले उपवाक्य हे नेहमी प्रधान वाक्य असतं आणि 2 वाक्य हे नामवाक्य असतं. तो म्हणाला की मी तुमचा मित्र आहे. तो म्हणाला इथपर्यंत कळालं का आपल्याला. इथं कळालं की मी तुमचा मित्र आहे. स्वरूप कळालं त्याचं लगेच. ओके, भरत म्हणून एक पराक्रमी राजा होऊन गेला. 1 मन म्हणजे 40 सेर. 1 मन म्हणजे ते मन, तुम्हाला मन माहिती आहे का, हे धान्य ज्याच्यानं मोजले जातात, तुम्हाला ते माहिती आहे का, आदली पायली पाव वगैरे. हा, तर ते त्याच्याच रिलेटेड आहे. 1 मन म्हणजे किती सेर, 40 सेर. ते सेर नाही आपला वाघ सेर. स्वरूप बोधक उभ्या कसं जोडलं, म्हणून की जे म्हणजे या शब्दाने ते काय केलं तर. आता बघा, कारण बोधक उभयानववी अव्यय. कारण बोधक आपण याच्या अगोदर काय बघितलं होतं, स्वरूप बोधक. आता बघत आहे कारण बोधक. प्रधान वाक्य आणि 2 वाक्याचा अर्थ तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी. ओके, ज्या उभयानववी अव्ययाने 2 वाक्य जोडताना पहिल्या प्रधान वाक्याला पुढचे, ज्या 2 वाक्य जोडताना पहिल्या प्रधान वाक्याला पुढचे 2 वाक्य जोडले जाते. एक प्रधान वाक्य असतं आणि त्याला दुसरं 2 वाक्य जोडले जाते, तेव्हा पहिल्या प्रधान वाक्याचे कारण पहिल्या म्हणजे अगोदर बोललो बघा, पहिल्याच वाक्य आहे त्याचं कारण पुढे दिलेलं असणार आहे. बरोबर, पहिल्या वाक्यात प्रधान वाक्याचे कारण पुढच्या 2 वाक्यात आढळते. अशा अव्ययांना काय म्हणायचं, कारण बोधक उभयान्वयी अव्यय. समज झाले काही गोष्ट. म्हणजे प्रधान वाक्य जे असणार आहे त्याचं कारण पुढच्या वाक्यात दिलं जाणार आहे. समज झालं का. त्याला काय म्हणायचं, कारण बोधक उभयान्वयी अव्यय. त्याला बढती मिळाली कारण त्याने उत्तम कामगिरी केली. त्याला बढती मिळाली, त्याचं कारण पुढे कळणार आहे. कसं काय, त्यांची कामगिरी काय होती, चांगली होती, उत्तम होती. समजलं. आम्हाला हेच कापड आवडते का की ते स्वदेशी आहे. मग आम्हाला हेच कापड आवडते, कारण सांगावं लागेल हेच कापड कसं आवडतंय, कारण काय, ते स्वदेशी आहे, भारतातला आहे. तुम्हाला आठवतं का गांधीजींनी वगैरे लोकमान्य टिळकांनी वगैरे चळवळ चालल्या होत्या. स्वदेशी कापड म्हणजे परदेशी कापडांची सावरकरांनी काय केली होती, होळी केली होती. बरोबर का. आणि असं ठरलं होतं की भारतामध्ये तयार झालेले कापडच वापरायचे, ब्रिटिशांनी तयार केलेले किंवा परदेशात तयार झालेले कापड वापरायचे नाहीत, ते स्वदेशी असतात. भारतात तयार झालेले म्हटलं तर स्वदेशी. ओके. विराजचे नाव फळ्यावर झळकले कारण तो चौथीच्या सर्व तुकड्यातून काय आला, पहिला आला. कारण कळालं का. विराजचं नाव कसं काय पुढे आलंय, कारण की तो पहिला आलाय म्हणून. ओके. आमचे काका आम्हाला मराठी शिकवत नाहीत का की आम्ही त्यांच्या वर्गात
बसत नाही. ओके, आमचे काका आम्हाला मराठी शिकवत नाहीत कारण आम्ही त्यांच्या वर्गात बसत नाही. खाकी अर्धी पॅन्ट व सफेद हाफ शर्ट घालून आम्ही शाळेत जातो कारण की तोच आमचा गणवेश आहे. त्याचं कारण पुढे सांगितलेलं आहे की आम्ही एकाने खाकी पॅन्ट घालतो, पांढरा शर्ट घालतो आणि शाळेत जातो. असं कसं काय, कारण काय, तर तो काय मग की हाच आमच्या शाळेचा गणवेश आहे, युनिफॉर्म आहे. समजले काय गोष्ट, म्हणजे कारणबोधक असतं. तो शहरात गेला कारण येथे त्याला काहीच अर्थप्राप्ती नव्हती. बरोबर, जातात ना पुणे मुंबईला जातो आपण, नागपूरला वगैरे जातो कामाला. यंदा पाण्याची टंचाई जाणवली नाही कारण म्हणजे पावसाची पाण्याची काही टंचाई जाणवत नव्हती. त्याचं रिझन काय, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. ओके, त्याला परीक्षेत चांगले यश मिळाले कारण त्याने भरपूर अभ्यास केला. त्याने नोकरीचा राजीनामा दिला कारण त्याचे मालकाशी पटत नव्हते. मला मुंबईची फारशी माहिती नाही का की मी येथे नुकताच आलो आहे. त्याला मुंबईचं काहीच माहित नाही कारण त्याला पहिल्यांदाच इथं आलेला आहे. ओके, कारण बोधक उभय अव्ययांच्या वाक्यात नेहमी पहिले वाक्य काय असतं, प्रधान वाक्य. दुसरं वाक्य काय असतं, गौण वाक्य. तसेच गौण वाक्य काय असतं, क्रियाविशेषण. क्रियापदाचा विशेष माहिती आहे, क्रियाविशेषण वाक्य असतं. आम्हाला हेच जेवण आवडते कारण की ते रुचकर आहे, चविष्ट आहे. समज आले का तुम्हाला एक गोष्ट, हे जे वाक्य हे प्रधान वाक्य आहे, त्याच्यावर अवलंबून असणे काय आहे, गौण वाक्य आहे. ओके, कारण बोधक उभे अनव्य अव्यय बघा आता, म्हणजे शब्द कोणकोणते वापरतात. कारण, का की, कारण की आपण बोलताना म्हणतो ना का की. ओके, तसा. उद्देश बोधक, उद्देशाचा अर्थ काय होते, हेतू. त्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे, बरोबर का, तसं उद्देश बोधक. गौण आता इथं कसं तयार होणार वाक्य, पहिल्यांदा गौण असणार आहे, नंतर प्रधान वाक्य असणार आहे. उद्देश बोधक बघा, ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्ये जोडताना प्रधान वाक्यात जे सांगितले असते त्याचा उद्देश वा हेतू गौण वाक्यात सांगितलेला असतो, तेव्हा त्यास उद्देश बोधकला काय म्हटलं जातं, हेतू दर्शक उभयान्वयी अव्यय. बहुधा उद्देशवाचक गौण वाक्य आरंभी येते, नंतर संबंध, वास्तव याकरिता यतदर्थ हे अव्यय येते व ह्या नंतर काय येतं, प्रधान वाक्य येतं. ओके, आढळपद मिळावे ध्रुव बाळाने, ध्रुव बाळा आहे का ते, ध्रुव बाळाने काय केलं, आढळपद मिळावे कारण काय, या कारण की ध्रुव बाळाने काय केलंय, घोर तपश्चर्या केली. ते वाळा झाले, ते इथं काय शब्द असला पाहिजे, बाळा. कारण त्याला आढळपद मिळालं पाहिजे कारण का तो काय केलेला आहे, तपश्चर्या केली. त्याचा हेतू आहे ना, तपश्चर्या का म्हणून करत आहे तो, आढळपद मिळावे म्हणून. त्याचा हेतू काय, आढळपद मिळावे म्हणून. आपला भारत स्वतंत्र व्हा यास्तव क्रांतिकारकांनी काय केलं, आत्मार्पण केलं. क्रांतिकारकांनी आत्मार्पण कसं काय केलं, किंवा क्रांतिकारकांनी आपला जीव कसं काय गमावला, क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कसं काय जीवाची पर्वा केली नाही. ह्यात त्यांचा मूळ हेतू काय होता, त्यांचा मूळ हेतू होता भारत का झाला पाहिजे, स्वतंत्र झाला पाहिजे. कळलं का, अंतिम दिन गोड व्हावा यासाठी संतांनी अट्टहास केला, अट्टहास केला. बरोबर, कशासाठी केला अट्टहास, हेतू काय, अंतिम दिन गोड व्हावा. सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे येण्याचा मूळ हेतू काय, सल्ला हवा आहे. समज आलं का तुम्हाला एक गोष्ट, इथं काय होत आहे, उद्देश आहे, उद्देश बोधक आहे ते, काय ते हेतू दर्शक आहे ते. उच्च शिक्षण घेता यावे यास्तव म्हणजे यासाठीच तो परदेशात गेला. काही काम मिळावे म्हणून मी तुमच्याकडे आलो. चांगला औषध उपचार लाभावा म्हणून तो मुंबईत गेला. मुंबईत जाण्याचं रिझन काय, त्याचा हेतू काय, हेतू आहे की चांगला औषध उपचार मिळाला पाहिजे. विजेतेपद मिळावे यास्तव तो खूप प्रयत्न करतो. हे गौण वाक्य आणि हे प्रधान वाक्य आहे. मराठी भाषिकांना गीता कळावी म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ लिहिला. हेतू काय होता त्यांचा, मराठी भाषिकांना काय कळाले पाहिजे, गीता कळाली पाहिजे. उद्देश बोधक उभयान्वयी अव्ययाचे शब्द कोणकोणते इथं, म्हणून, तस्मात, सबब, त्यामुळे, यासाठी, याकरिता, अतएव आणि यतदर्थ. ओके, हे झालं. त्याचा पुढचा प्रकार आहे संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. कोणता,
संकेत बोधक. बघा त्या शब्दामध्येच लपलेला आहे संकेत, बरोबर का? काहीतरी संकेत आहेत असं. संकेत बोधक उभय अनव्य अव्यय एक वाक्य असणार आहे कोणतं? दुसरं काय असणार आहे? ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडतात, बरोबर. बघा ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडतात पहिल्या वाक्यातील अटीवर, पहिल्या वाक्य हे शब्द महत्वाचा आहे, पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. म्हणजे पहिली जी अट आहे त्या अटीवरच काय दुसरी गोष्ट अवलंबून आहे. जर तू येत असेल तरच मी येईन. बघा जर तू येत असेल तरच मी येईन. जर तर समजा संकेत आला का नाही की ती आली पाहिजे तरच मी येणार आहे. जसं दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. म्हणजे अमुक झाले तर तमुक होईल, असं असं झाले तर असं असं होईल, बरोबर. असा संकेताचा अर्थ सूचित होतो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. का असते संकेत? म्हणजे अट असते, खूण असते, चिन्ह असते किंवा अट असते. तू घरी आलास मी तुला पुस्तक देईन, तर मी तुला पुस्तक देईन. आलं का संकेत? तू घरी आलास, संकेत काय? तू घरी आलास तर मी काय देईन? पुस्तक देईन. समजलं? ओके. गौण वाक्यात एखादा संकेत असतो व त्यावर प्रधान वाक्य, म्हणजे अगोदर गौण वाक्य असतं त्यामध्ये काहीतरी संकेत असतं, नंतर प्रधान वाक्य अवलंबून असतं. गौण वाक्यात किंवा त्याच्या आरंभी जर जरी असे शब्द येतात. बघा गौण वाक्यात काय येतात? जर तू आलीस तर मी येईन. समजले का? गौण वाक्यात किंवा त्याच्या आरंभी जर जरी असे शब्द येतात. प्रधान वाक्याच्या आरंभी तर, तरी, म्हणजेच, म्हणजे, की असे शब्द येतात, बरोबर. समजले का? संकेत अवलंबून असतात. कधी कधी गौण वाक्यापूर्वी कोणती अव्यय न येता थेट प्रधान वाक्यात किंवा त्याआधी तर तरी असे संकेत दर्शक शब्द येतात. आज पाऊस पडला असता तर बरे झाले असते. पण इथं काय आहे? जर आज पाऊस पडला असता तर काय झाले असते? बरे झाले असते. समजले का? एकमेकावर अवलंबून आहेत का नाही संकेत इथं. आज पाऊस पडला असता तर बरे झाले असते. रजा मिळाली तर, जर मला रजा मिळाली तर मी घरी येईन. समजलं का? संकेत आहे नाही. जरी ते हो म्हणत असले तरी त्याचे काही खरे नाही. जर तू अभ्यास केलास तर पास होशील, संकेत आहे. जर तू अभ्यास केलास, संकेत सांगत आहे की तर तू पास होशील. जर पाऊस वेळेवर आला तर पिके चांगली येतील, संकेत आहे इथं. माहित नाही संकेत, आपण फक्त अंदाज लावतो आपण एक की असं असं होऊ शकतं बा. जर महागाई कमी झाली तर सर्वसामान्य लोक सुखी होतील. जरी तो आला तरी लग्नाचा मुहूर्त सापडला नाही. यद्यपि तो हुशार आहे तथापि अभ्यास न झाल्यामुळे यश दुरापास्त आहे. बघा जर तरी, जरी, जर तर, जरी तरी असे शब्द सहसा ते काय असतात? संकेत दर्शक असतात. त्यातून एक संकेत व्यक्त केलेला असतो किंवा संकेत असा दिसतो किंवा कळतो आपल्याला. ओके, तशा पद्धतीनं जर हे पुस्तक नीट वाचले तर तुम्हाला व्याकरण चांगले समजते. उघड्या घड्यावर जरी नळाची सतत धार सुटले तरी तो घडा भरणार नाही. हे औषध घेतलेस म्हणजे तुला बरं वाटेल. संकेत आहे ना की हे औषध घे तर तुला बरं वाटणार आहे. संकेत आहे इथे, बरोबर. परफेक्ट सांगणार का? हे औषध घेच तुला लगे बरं होईल. आपण अंदाज सांगतो ना, हे औषध घे, हे गोळ्या घे म्हणजे तुला बरं वाटेल. एक संकेत असतो ते. ओके. उद्या शेवटचा पेपर झाला की मी सुटलो. वाटेत तहान लागली तर बिसलरी पाणी प्या. वाटेत तहान लागली तर बाहेरचे पाणी पिऊ नका. संकेत बोधक उभयान्वयी अव्ययांचा वाक्यातील पहिले वाक्य काय असतं? गौण वाक्य असतं. दुसरे वाक्य काय असतं? प्रधान वाक्य असतं. व गौण वाक्य काय असतं? क्रिया विशेषण वाक्य असतं. तू पास झालास, गौण वाक्य आहे, म्हणजे तुला मी सायकल घेऊन देईल. संकेत आहे, संकेत काय? तर तू पास झाला पाहिजेस तरच तुला मी नवीन सायकल घेऊन देईन. कळालं काही गोष्ट? ओके. गौण वाक्याच्या आरंभी जर जरी, प्रधान वाक्याच्या आरंभी तर तरी म्हणजे की असे शब्द येतात. ओके. संकेत बोधक उभयान्वयी अव्यय कसं असतात? जर, तर, जरी, तरी, म्हणजे की, अद्यापि, तथापि या शब्दाने ते जोडले जातात. त्याला म्हटलं जातं काय? संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. ओके. कीचे बहुविध उपयोग हे आपण बघितलं ना. परत काय बघायचं? कीचे बहुविध उपयोग. श्रेष्ठ काय? शक्ती की युक्ती, बरोबर. म्हणजे आपण कारण की वगैरे म्हणतो ना, की कारण वगैरे. म्हणजे श्रेष्ठ काय? शक्ती आहे की युक्ती आहे. पंडित नेहरू म्हणत की आराम हराम आहे.
की आराम हराम आहे. दोन जुने चढले की धमाका दम लागतो. जीने आहे ती. ओके, मला बक्षीस लागले की तुला अर्धी रक्कम देईना. माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटीन. संकेत आहेत ते बरोबर. माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटीन. हे सगळे काय ते संकेत येतं. म्हणून कसं असणार आहे बघा. म्हणून शेलार मामा शर्तीने लढला म्हणून सिंहगड जिंकता आला. समजलं का. संकेत आहेत ते. संकेत आहेत म्हणून ना शेलार मामा शर्तीने लढला म्हणून सिंहगड जिंकत आला. सिंहगड जिंकता यावा म्हणून शेलार मामा शर्तीने लढला. पुण्याजवळ सिंहगड म्हणून एक किल्ला आहे. म्हणजे काय. सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंढाणा किल्ला. मराठ्यांचा इतिहास वाचला म्हणजे शिवाजींचं महत्व कळेल. उभया नववी अव्ययांच्या व्यतिरिक्त दोन वाक्य जोडण्याचे कार्य इतर जाती करतात. उभ्या नववी अव्ययांच्या व्यतिरिक्त दोन वाक्य जोडण्याचे कार्य करतात. जो जडेल तो आपण म्हटलं होतं ना. फक्त उभ्या नववी अव्यय जोडण्याचं काम करतात का. सर्वनाम पण करतो म्हटलं होतं. क्रिया विशेषण म्हटलं होतं आणि विशेषण पण म्हटलं होतं बरोबर. हे तसं आहे इथं. उभ्या नववी अव्ययाच्या व्यतिरिक्त दोन वाक्य जोडण्याचे कार्य कोण कोण करतो बघा. जो चढेल तो पडेल. जितका पैसा मिळतो तितका खर्च वाढतो. उंदीर जिकडे पळाला तिकडे मांजरीही धावते. समजलं. एक असं जोडलं जातात. उभ्या नववी अव्यय. उभ्या नववी अव्यय कोणकोणते बघा आहेत बघा. उभ्या नववी अव्ययांचे प्रकार. प्रधानत्व बोधक, समुच्चय बोधक आणि व विकल्प बोधक किंवा समुच्चय बोधक आणि व न जोडणार आहे ना. विकल्प बोधक. विकल्प म्हणजे दोन पर्याय आहेत किंवा अथवा. न्यूनत्व बोधक पण परंतु ज्यामध्ये कमीपणा दाखवलेलं असतं. ओके. परिणाम बोधक त्याचा परिणाम घडणार आहे. कसा घडणार आहे म्हणून यास्तव या शब्दाने. गौण वाक्य गौणत्व बोधक कसं असतं. स्वरूप दर्शक. स्वरूप प्राप्त होतो म्हणलं आपण बघितलं होते. म्हणजे म्हणून. कारण बोधक कारण की का. उद्देश बोधक त्यांचा उद्देश हेतू बघितला आपण म्हणून यास्तव यास्तवच यासाठीच केला होता हा अट्टहास. समजतो का आपण तसं. संकेत बोधक जर तर जरी तरी. ओके. हे अशा पद्धतीनं काय उभया नववी अव्ययांचा प्रकार आहे. ओके. परिणाम बोधक आणि कारण बोधक किंवा उद्देश बोधक वाक्य योग्य त्या अव्ययांचा वापर करून मागे फिरून पुढे फिरून घेता येतात. राम पावसात भिजला म्हणून त्याला ताप आला. त्याला ताप आला म्हणून किंवा त्याला ताप आला कारण राम पावसात भिजला. समजा का. इकडे तिकडे करता येतं. रामला ताप आला कारण तो पावसात भिजला. अढळ पद मिळावे म्हणून ध्रुव बाळाने घोर तपश्चर्या केली. ध्रुव बाळाने घोर तपश्चर्या केली म्हणून त्याला अढळ पद मिळाले. समजलं का. एकमेकांशी कन्वर्ट करता येत इकडे तिकडं. ध्रुव बाळाला अढळ पद मिळाले कारण की त्याने घोर तपश्चर्या केली. समजलं का. ह्याचं वाक्य काय बघा. परिणाम बोधक आणि कारण बोधकचं काय किंवा उद्देश बोधक योग्य त्या अव्ययांचा वापर करून फक्त अव्ययांचा म्हणजे त्या शब्दांचा वापर करून वाक्य मागे पुढे फिरवता येतात. कळालं. ओके. या अशा पद्धतीचं काय उभया नववी अव्यय आहे. उद्या करायचे आपल्याला काय केवळ प्रयोगी अव्यय. तोपर्यंत धन्यवाद.